इथं खंडेलवाल ज्ञान मंदिर स्कूलमध्ये माझे मुलं आहेत. माझा मुलगा RTE अंतर्गत 25% आरक्षणमध्ये त्याचा नंबर लागलेला आहे. आमच्या मुलांची निवड झालेल्या मुलांची सर्व फी हे महाराष्ट्र शासन हे भरत आहे. तरी पण RTE अंतर्गत आम्हाला शाळा शासन हे आम्हाला पैसे मागत आहे. अतिरिक्त फी शाळेवाले मेंटेनन्सच्या नावाखाली आमच्याकडून मागत आहेत. तरी पण आम्ही सर्व पॅरेंट्स इथं एकत्र जमलो असून आज रोजी आम्ही निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. आणि न्यायाच्या भूमिकेतून आलेलं, कारण आमच्याकडनं नेहमी फीची अशी इतक्यांदा 3 वेळा या वर्षात 3 वेळा त्यांनी मागणी केलेली आहे. कधी पर्सनलमध्ये, कधी नोटीस देऊन. त्या कारणात आम्हाला शाळा प्रशासन म्हणजे शाळेचं मॅनेजमेंट आहे की मॅडम आहे. सुरुवात मॅडमनी केली म्हणजे हेडमास्तरींनी, आणि त्यानंतर आता दुसरी सुरुवात मॅनेजमेंटने केली. त्याबद्दल आम्ही इथं सगळे लोक जमलेलो आहोत आणि त्यांच्या विरोधात आम्ही तक्रार देऊन राहिलो. आम्ही न्यायाच्या भूमिकेतनी आलेलो आहोत. आम्हाला त्यांच्या बाकी वैयक्तिक गोष्टीशी काही घेणं देणं नाही आहे. फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे का बा हे जे तुम्ही अतिरिक्त शुल्क लावून राहिले हे कशाच्या कारणातून लावून राहिले. प्रशासन पैसे देत असतानाही तुम्ही आमच्यावर जर अतिरिक्त शुल्क लावत असाल तर हे योग्यरित्या बरोबर नाही आहे. त्यासाठी मग आम्हाला सगळ्या लोकांना कोणत्या स्तरावर जायला लागेल ती आम्ही आमच्या हिशोबानं पाहून घेऊ. बच्चों का सरकार की तरफ से नंबर लगा और ये 2500 रुपये में फीस मांग रहे हैं. हम ये नहीं भर सकते. हम हाथ मजूरी वाले हैं, ये कहाँ से भरेंगे. शाळा आम्हाला त्रास देत आहे. आमच्याकडून परत म्हणजे दरवर्षी फी वसूल करायच्या विचारात आहे, पैसे मागत आहेत. पण शासनाकडून आम्हाला जी सवलत मिळत आहे ती त्यांना पैसे मिळत असूनही ते आम्हाला पैसे मागत आहेत. हे त्यांचं काही बरोबर नाही आहे. त्याच्याकरता आम्ही इथं सर्व एकत्र आलेलो आहोत.